नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संतवाणी संत कवी संत एकनाथ यांची योगी सर्व काळ सुखदाता ही संतवाणी पाहणार आहोत. संत एकनाथ भागवत संप्रदायातील थोर संत कवी होते. भावात रामायण, अभंग, गवळणी, पदे, भारुडे, एकनाथी भागवत अशी असंख्य लेखन संपदा त्यांची आहे. प्रस्तुत अभंग जो आहे, योगी सर्व काळ सुखदाता, या अभंगातून संत एकनाथांनी योगी पुरुष म्हणजे संत पुरुष आणि पाणी यांची एकमेकांशी तुलना केलेली आहे. आणि योगी पुरुष हा पाण्यापेक्षा कसा श्रेष्ठ असतो हे त्यांनी आपल्या अभंगातून वेगवेगळ्या दृष्टांतातून म्हणजे वेगवेगळ्या उदाहरणातून आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर चला पाहूया, योगी सर्व काळ सुखदाता ही श्री संत कवी संत एकनाथ यांचे संतवाणी. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण संतवाणी 2 पाहत आहोत. योगी सर्व काळ सुखदाता, संत कवी संत एकनाथ. मित्रांनो, संत एकनाथ यांनी या संतवाणीतून, या अभंगातून योगी पुरुष आणि पाण्याची तुलना केलेली आहे. योगी पुरुष आणि पाणी याची तुलना करताना त्याने असं म्हटलेलं आहे की योगी पुरुष हा पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आता हा योगी पुरुष म्हणायचं कोणाला? योगी पुरुष किसे कहेंगे? जो संत है, जो समाज का भला करते हैं, जो समाज का प्रबोधन का काम करते हैं, समाजामध्ये चांगलं आणण्याचा प्रयत्न करतात, समाजाची सुधारणा करतात, आपल्या कीर्तनानं, आपल्या वाणीनं, आपल्या वर्तनानं समाज परिवर्तनाचं काम करतात, अशा लोकांना योगी पुरुष म्हणतात. मतलब जो संत लोग हैं, सज्जन लोग हैं, जो समाज का भला करते हैं, अपने ज्ञान से समाज को ज्ञानी करते हैं, ऐसे योगी पुरुष जो है वो हमेशा पानी से भी श्रेष्ठ होते हैं. पाण्यापेक्षाही ते श्रेष्ठ असतात, असं या संतवाणीतून, ऐसा इस संतवाणी से संत एकनाथ हमें समझाने की कोशिश करते हैं. इसलिए उन्होंने इस संतवाणी में यहाँ कुछ दृष्टांत दिए हैं. दृष्टांत ये शब्द इसके पहले भी गया है. दृष्टांत हा शब्द याच्या अगोदर सुद्धा गेलेला आहे. दृष्टांत मतलब उदाहरण. या बहुत सारे संतवाणी में यहाँ बहुत सारे उदाहरण दिए हैं पानी को लेकर, आणि त्या उदाहरणाच्या मदतीनं उस उदाहरण का उपयोग करके वो हमें समझा रहे हैं. ते आपल्याला समजावतात की योगी पुरुष जे आहे, जे संत लोक आहेत, सज्जन लोक आहेत, ती पाण्यापेक्षा, पानी से भी वो श्रेष्ठ है. कैसे है, कसे आहेत? तो आइए हर एक लाइन हम हर शब्द के अर्थ के साथ देखते हैं. देखो नीचे ये पहले 2 लाइन देखते हैं तो आपको समझ में आएगा. बघा संत एकनाथ काय म्हणतात. संत एकनाथ म्हणतात, जेवी चंद्र किरण चकोरासी, पांखोवा जेवी पिलियासी. जेवी चंद्र किरण चकोरासी. जेवी म्हणजे ज्याप्रमाणे, जिस तरह, चंद्र किरण चकोरासी. चकोर, ये चकोर एक काल्पनिक पंछी है. चंद्र किरण पीकर जीने वाला पंछी, चंद्र किरण पीऊन जगणारा पक्षी. पांखोवा जेवी पिलियासी. पांखोवा मतलब पक्षिणीचे पंख. जेवी म्हणजे ज्याप्रमाणे, पिलियासी म्हणजे पिल्लांना. देखो पहले उस लाइन का अर्थ क्या है. संत एकनाथ जी कहते हैं, जिस तरह चकोर पक्षी को चंद्र किरण जो होते हैं, वो चंद्र किरण वो पीकर जीता है. चंद्र किरण उसके लिए अमृत के समान है. आणि ज्याप्रमाणे पिल्लांना
आपल्या पक्षिणीचे जे पंख आहेत, आईचे पंख, हे त्या पिलांना संरक्षित वाटतात, सुरक्षित वाटतात. जीवन, खालची ओळ बघा, जीवन जैसे का जीवासी तेवी सर्वासी मृदुत्वे. जीवन, जीवन मतलब पाणी, जीवन म्हणजे पाणी. जैसे का जीवासी, जीवासी मतलब सजीवांना, ज्यांच्यामध्ये जीव आहे असं जीवांना. म्हणजे पाणी जसं जीवांना, सजीवांना उपयुक्त आहे, त्यांना त्या पाण्याची गरज असते, ते पाणी त्यांना महत्त्वाचं असतं. तेवी सर्वासी मृदुत्व, म्हणजे तेवी म्हणजे त्याप्रमाणे, सर्वांसी म्हणजे सबको, सर्वांना. मृदुत्व, मृदुत्व, मृदुत्व का मतलब क्या है मालूम है? मृदुत्व, मृदु मतलब मृदु शब्द, अच्छे शब्द, मुलायम शब्द. म्हणजे जसं, देखो इस लाइन का अर्थ मैं बता रहा हूँ, जिस तरह हर एक जीव को जीवन अमृत के समान होता है, चकोर इस पंछी को चंद्र किरण अमृत के समान होता है. पिल्लं जे आहेत त्या पिल्लांना पक्षिणीचे पंख जे आहे हे सुरक्षित वाटतात. तेवी म्हणजे त्याप्रमाणे, तेवी सर्वांशी मृदुत्व, त्याप्रमाणे जो योगी पुरुष आहे, जो संत सज्जन आहे, सर्वांशी मृदुत्व, तसा हा योगी पुरुष मृदू शब्दांचं व्यक्तिमत्वानं आपलं जीवनात महत्त्वाचं स्थान आहे. या योगी पुरुषाचं आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वपूर्ण असं स्थान आहे. कशापेक्षाही? या पाण्यापेक्षाही, या चंद्रकिरणापेक्षाही या योगी पुरुषांचं आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाचं स्थान आहे. बघा पुढच्या ओळीमध्ये ते काय म्हणतात. जळ वरी वरी क्षाळी मळ, जळ वरी वरी क्षाळी मळ. वरी वरी म्हणजे ऊपर ऊपर से. जळ, जळ म्हणजे काय? जळ म्हणजे पाणी. बघा जळाला समानार्थी शब्द जल, जळ, नीर, उदक, पाणी. वरी वरी, वरी वरी म्हणजे ऊपर ऊपर से, वरून वरून, ऊपर ऊपर से, वरी वरी. क्षाळी, क्षाळी म्हणजे धुते, धुना. मळ, मळ म्हणजे घाण, गंदगी. जल क्या करता है? हमारे शरीर को या किसी को भी ऊपर ऊपर से ही खाली स्वच्छ करता है, शुद्ध करता है, बस यहाँ तक ही जल कर सकता है. परंतु योगी या सबाह्य करी निर्मळ. मात्र योगी लोक आहेत, संत लोक आहेत, सज्जन लोक आहेत, हे सबाह्य, सबाह्य म्हणजे हमारे अंदर और बाहर हमें स्वच्छ, निर्मल, स्वच्छ करने का काम करता है. हमारे मन को अंदर से और बाहर से स्वच्छ करने का काम ये संत लोग, ये योगी लोग, योगी पुरुष हे आपल्याला करतात. म्हणून संत एकनाथ म्हणतात जळ वरी वरी क्षाळी मळ, जळ वरी वरी क्षाळी मळ, योगी या सबाह्य करी निर्मळ. उदक, पुढची ओळ बघा. उदक सुखी करी एक वेळ. बघा इथं उदक शब्द आलेला पुन्हा आणखी. हा उदक, उदक, उदक म्हणजे पाणी, उदक म्हणजे पाणी. सुखी करी एक वेळ मतलब हमें जब प्यास लगती है, आपल्याला जेव्हा तहान लागते तेव्हा हे पाणी आपल्याला सुख देतं. पण केव्हा? जेव्हा आपल्याला तहान लागते तेव्हा. पण आपल्याला पुन्हा तहान लागल्यावर पुन्हा पाण्याची गरज पडते. म्हणजे पाणी जे आहे हे आपल्याला जास्तीत जास्त जोपर्यंत तहान लागेल तेव्हाच आपल्याला उपयोगी पडतं. मात्र संत एकनाथ कहते हैं कि योगी सर्व काल सुखदाता. जो योगी है ये हमेशा सर्व काळ, सर्व काळ म्हणजे नेहमी, सतत, सर्व काळ
आपल्याला सुखदाता, सुखदाता म्हणजे सुख देणारा. जो योगी पुरुष आहे, संत लोक हे आपल्याला सतत नेहमी सुख देणारे असतात. म्हणून पाण्यापेक्षाही योगी पुरुष हे सर्वश्रेष्ठ आहेत असं संत एकनाथ महाराज म्हणतात. बघा पुढच्या वेळेला संत एकनाथ महाराज काय म्हणतात, उदकाचे सुख किती, उदकाचे सुख किती, सैवेची क्षणे तृषिती होती. उदकाचं सुख किती, उदक मतलब पाणी, या पाण्याचं सुख किती, या पाण्याचं सुख किती, सेवेची क्षणे तृषित होती. सेवेची क्षण म्हणजे काही क्षणापुरतं, तृषिते होती, तृषिते, तृषिते का मतलब जिनको प्यास लगी है, ज्यांना तहान लागते, तहान ले ले, प्यासे मतलब जो जो प्यासे है उनको पानी का महत्व, पानी का सुख जब प्यास लगती है तब इतनी ही मिलती है. बस तेवढंच पाण्याचं सुख क्षणापुरतं असतं. मात्र संत एकनाथ महाराज म्हणतात, योगिया दे स्वानंद तृप्ती. मात्र जे संत लोक आहेत, सज्जन लोक आहेत, योगी लोक आहेत, हे आपल्याला स्वानंद तृप्ती देतात. स्वानंद म्हणजे आपल्याला आत्मानंद देतात, आपल्याला आनंद देतात. सतत नेहमी आपल्या वाणीनं, आपल्या कीर्तनानं, भजनानं आपल्याला स्वानंद देतात, आत्मानंद देतात. आणि हे जे ते सुख देतात, और ये जो वो सुख देते हैं, ये जो आत्मानंद देते हैं, ये संत एकनाथ कहते हैं सुखासी विकृति पैनाही. और यो जो हमें सुख मिलता है, इस सुख में जरा भी विकृति नहीं होती है, जराशी सुद्धा विकृति नसते. अतिशय निर्मळ स्वच्छ असं आनंद आपल्याला या त्यांच्या सहवासातून मिळतो, त्यांच्याकडून आपल्याला मिळतो. म्हणून इसलिए पानी से सर्वश्रेष्ठ ये योगी पुरुष है. विकृति मतलब अड़थड़ा, बाधा. इस सुख से हमें कुछ भी बाधा नहीं होती है. अतिशय सुंदर असं हे एकनाथ महाराज यांनी पाणी आणि योगी पुरुषातला भेद आपल्याला सांगितलेला आहे, हमें बताया है. आगे वाली लाइन देखो क्या कहते हैं, उदकाची जे मधुरता, उदक जो होता है उसका माधुर्य जो होता है, उसका स्वाद होता है, त्या पाण्याची, उदक म्हणजे पाणी, पाण्याची मधुरता जी आहे ते रससनेची तत्वता, रसनेसीची तत्वता. रसनेसीची म्हणजे रसनेसीची, रसने, रसना, रसना, रसना हमारे जीभ को समाज शब्द है जीवा, रसना, रसनेची तत्वता म्हणजे पाण्याची मधुरता फक्त तेवढ्यापुरती, तत्वता तेवढ्यापुरती, तात्पुरती, फक्त जिभेचीच चव भागवतं. म्हणजे फक्त जीभ जी आहे या जिभेपुरतीच या पाण्याचं माधुर्य आहे. हे पाणी गोड असतं. उदकाचे माधुर्य फक्त जिभेपुरतं, तेवढ्यापुरतं आपल्याला सुख देतं. मात्र संत एकनाथ म्हणतात, योगियांचे गोडपण पाहता होय निवविती सर्व इंद्रिय. मात्र योग्यांच्या वाणीमध्ये एवढं गोडवा असतो, एवढं माधुर्य असतं की निवविती सर्व इंद्रिया. हे जे आहे ते त्यांची वाणी निवविती, निवविती म्हणजे तृप्त करती, संतुष्ट करती है सर्व इंद्रिया. हमारे जो पंच इंद्रिय है, इन पंच इंद्रियों को योगी लोग जो होते हैं, इनकी वाणी हमें क्या करते, संतुष्ट करती है, शांत करती है. देखो पानी जो है, जब हमें प्यास लगती है, पानी मधुर लगता है हमें, जब हमें प्यास लगती है उस क्षण के लिए वो हमारी जो जीवा है, वो जो हमारी जीभ है, उसको वो शांत करती है. लेकिन योगी लोगों का ऐसा नहीं है. योगी लोगों की वाणी से हम मरते दम तक
हमारे जो पंच इंद्रिय है, इन पंच इंद्रिय मतलब जिससे हमें ज्ञान मिलता है, जैसे कि आग, नाक, जीवा जो है, त्वचा वगैरह, ये सारी इंद्रिय इनको समाधान मिलता है. म्हणून संत एकनाथ म्हणतात, योगी याचे गोडपण पाता होय निवविती सर्व इंद्रिय. पुढे बघा काय म्हणतात, मेघ मुखे अधपतन उदकाचे देखोनी जाण. मेघ मुखे, मेघ म्हणजे बादल, ढग, अधपतन मतलब नीचे आना, गिरना, ढगातून, अधपतन उदकाची देखोनी जाण म्हणजे ढगातून जेव्हा हे उदक पाणी पडतं, अधपतन होतं, जब ये बादल से नीचे आता है मतलब जब बारिश होती है, तब अदपाते निवती जन. निवती म्हणजे आनंदी होते, जन म्हणजे लोक. तेव्हा लोक आनंदी होतात, त्यांना सुख मिळतं, त्यांना आनंद होतो. अन्नदान सकळासी, आणि त्या पाण्यामुळं सगळ्यांना अन्नदान. सकळासी म्हणजे सर्वांना, सबको. अन्नदान, अन्नदान मतलब अन्नधान्य, सगळ्यांना अन्न मिळतं. हे पाणी अन्नदान करतं आपल्याला. पाण्यामुळं आपल्याला अनाज, पानी से हमें अनाज मिलता है. सकळासी मतलब सबको, बस उतना ही पानी का महत्व है. परंतु संत एकनाथ महाराज कहते हैं, तैसे योगी आसी खालुती येने. जिस तरह पानी लोगों को समाधान लेने देने के लिए, सुख देने के लिए नीचे आता आया है, कहाँ से? मेघमुख से. उसी तरह ये जो योगी पुरुष है, ये संत पुरुष है, ये सज्जन लोग हैं, खालुती येने. खालुती येने, खालुती येने मतलब नीचे आए हैं इस पृथ्वी पर. इहलोकी, इहलोकी, इहलोकी मतलब इस पृथ्वी पर, इस पृथ्वी पर वो आए हैं. उन्होंने इस इहलोक पर जन्म पावने, जन्म पावने म्हणजे जन्म लिया है, जन्माला आलेले आहे. कशासाठी? जन निववी श्रवण कीर्तने. हे जे इथले जन आहेत, जन म्हणजे लोक, जन म्हणजे लोक. निववी म्हणजे संतुष्ट करना, उन्हें आनंद देना, खुश करना. कैसे? श्रवण कीर्तने, श्रवण कीर्तन करते हैं, दूसरों को सुनाते हैं, अच्छे अच्छे गुण बताते हैं, अच्छे अच्छे वर्तन करने के लिए कहते हैं, समाज में सुधार लाने की कोशिश करते हैं. तो ये योगी पुरुष यह इस इहलोक पर जिस तरह बादल आते हैं, उसी तरह ये योगी पुरुष नीचे आए हैं. इस धरती को, इस इहलोक पर उन्होंने जन्म लिया है, ताकि इस धरती पर होने वाले जो जन है, इनको सुख मिले. निज ज्ञाने उद्धरी, निज ज्ञाने उद्धरी. ऐसे लोगों को ये जो युग पुरुष है, ये लोगों को अच्छा ज्ञान देते हैं और उनको उद्धारते हैं. निज ज्ञानी उद्धारी, स्वतःचं ज्ञान देऊन उनका उद्धार करते हैं, उनका विकास करने की कोशिश वो करते हैं. तो यहाँ संत एकनाथ महाराज इन्होंने पानी और जो योगी पुरुष है, संत सज्जन लोग है, इनका हमें फ़र्क बताया है. और ये जो फरक है, हा जो फरक आहे, तो फरक एवढाच आहे की पाण्यापेक्षा हे संत लोग, हे योगी पुरुष जे आहेत, हे नेहमी सर्वश्रेष्ठच असतात. मला वाटतं प्रत्येक शब्दाचा अर्थ मी तुम्हाला समजावून सांगितलेला आहे. कविताचा हा जो व्हिडिओ आहे तो सारखा सारखा पहा, ऐका. याच्यातील अवघड शब्द तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि सातत्याने ही कविता वाचून यातला मतितार्थ आत्मसात करा. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी. धन्यवाद.